नमस्कार, मी डॉक्टर मोहन वाघ, ICU इंचार्ज, ओंकार हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर, राहुरी फॅक्टरी. आपल्याकडं सचिन ससे, वय वर्ष 32, हा एक तरुण पोटामध्ये खूप दुखत असल्यामुळं उलट्या आणि ज्याला आपण आमच्या भाषेमध्ये ॲब्डोमेन डिस्टेन्शन, पोट फुगलेलं, खालून गॅस पास होत नव्हते आणि एकदम सिव्हिअर पेन इन ॲब्डोमेन अशी कंडिशन होती. अपेक्षा होती की डॉक्टरनी कुठल्या तरी गोळ्या लिहून द्याव्यात आणि आम्हाला पाठवावं. पेशंटला मी चेक केलं मित्रांनो. चेक केल्यानंतर त्याचे जे पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे मला अजिबात ऐकायला आली नाही आहे. मग विचार केला की आतमध्ये काहीतरी एंट्रायटिस, ॲक्यूट गॅस्ट्रोएंट्रायटिस हे माझी पहिली शक्यता झाली. पण परपोरेशन हा भाग मला चांगल्यापैकी वाटला होता. पण आपल्याकडं काहीतरी पुरावा पाहिजे. मग नातेवाईकांना मी विनंती केली की आपण एक CT स्कॅन करायचा आहे अर्जंटली. आणि तो CT स्कॅन मग नातेवाईक म्हणजे ठीक आहे, CT स्कॅनच्या अगोदर आम्ही एक सोनोग्राफी करून आणतो. संध्याकाळचे 8 वाजले होते आणि फॅमिली पेशंट असल्यामुळं सगळी मित्रमंडळी जवळ आली. त्या सगळ्यांनी त्याला एक अल्ट्रासोनोग्राफी करून आणली ॲब्डोमेन आणि पेल्विसची, आणि त्याच्यामध्ये असं आलं ॲक्यूट गॅस्ट्रोएंट्रायटिस. पण दुखत एवढं होतं की नुसत्या ॲक्यूट गॅस्ट्रोएंट्रायटिसमध्ये एवढा त्रास होणार नाही. मग रात्री त्याला काय आम्ही सिम्प्टमॅटिक मेडिसिन चालू केली, NBM ठेवलं, राईस ट्यूब टाकली नाकावाटे, पण सांगितलं स्ट्रिक्टली तोंडावाटे काही खायचं नाही आहे. पण रात्री असा निर्णय घेतला की एक CT ॲब्डोमेन करायचाच. कारण आमचे ऑनररी जे काही सर्जन आहेत, डॉक्टर श्री तेज जेजूरकर सर, यांच्याशी आम्ही सगळी सविस्तर चर्चा केली. सरांनी सांगितलं CT करून घ्या. CT केल्यानंतर त्याच्यामध्ये मात्र क्लिअर कट परपोरेशन आलं, इंटेस्टिनल परपोरेशन. आणि मग मात्र ट्रीटमेंट बदलली. जी काय आपण RT टाकली होती ती तशीच ठेवली. काही सिम्प्टमॅटिक औषधं जी डॉक्टर जेजूरकरांनी आम्हाला सुचवली होती ती कंटिन्यू केली. आणि तो पेशंट आज बरा होऊन घरी चाललेला आहे. मी खरं वेळ नाही आपल्याकडे सगळं सांगायला त्याच्या घडामोडी. तो समाधानी आहे का आपण त्याला विचारावं. सचिन, आला त्या दिवसाची कंडिशन आणि आत्ताची कंडिशन. पहिला आलो त्या टायमाला जास्तच खराब कंडिशन होती. जशी चांगली म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे 100% चांगले. बरं. काय झालं होतं नेमकं त्या दिवशी तुला? पोटात दुखत होतं ना. बरं. पोटात दुखून उलट्या होत होत्या. बरं. जुलाब होत होते. बरं. आणि ॲब्डोमेन डिस्टेन्शन सिव्हिअर होतं एकदम. आणि मला सांग की हा जो उपचार केला तुझ्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून, तर याबद्दल समाधानी आहे का तू? 100% समाधानी. हॉस्पिटल कसं वाटलं? एकच नंबर. आणि अभिमानाने सांगतो की डॉक्टर श्री तेज जेजूरकर MS जनरल सर्जन आहेत. पण सरांनी रात्री 2 वाजता देखील आम्हाला फोनवर सल्ला देऊन इमर्जन्सी आपण त्याची CT केलेला आहे आणि त्या CTमधूनच आपण उपचार केला. आणि अशा पद्धतीने आज तो बरा होऊन घरी चालला आहे. आपण त्याच्याकडून थोडं मीच खूप बोललेलो आहे. सचिन, आता माईक तुझ्या हातात घेऊन तू मला सांग की ओंकार हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर इथं लोकांना तू येण्याबद्दल काय सांगशील? मी असं सांगतो की मोठा जरी आजार झाला तर आपल्या राहुरी फॅक्टरी ओंकार हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल व्हावं अशी माझी इच्छा. आणि मित्रांनो बघा, तुम्हाला तात्काळ दाखल व्हा. दुसरी एक गोष्ट अतिशय मध्यमवर्गीय आहे, म्हणजे गरीब कुटुंबातली व्यक्ती, एवढं मोठं परपोरेशन करायचं काय, नातेवाईक भेटले. मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण त्याच्यावर सगळा उपचार केलेला आहे. पूर्णपणे मोफत उपचार केलेले झाला. आपण पूर्णपणे मोफत केलेले आहे. काही पैसे वगैरे घेतले? कसल्याही प्रकारे आपण पैसे घेतले नाही. पैसे न घेताही परपोरेशनचं पेशंट बरं होऊ शकतं. हा एक सचिन ससेसारखा एक 32 वर्षाचा तरुण चांगला अनुभव देऊन गेलेला आहे आपल्याला. पंचक्रोशीतील सर्वांना मी नेहमीप्रमाणेच आवाहन करतो, दरवेळेला करतो. अगदी त्याला म्हणतो आपण पोटतिडकीने मी आवाहन करतो की खरंच मी प्रॉपर पुण्यातून आहे, पण इथं राहुरी फॅक्टरी जो सेटअप आहे, आमचे जे डॉक्टर संचालक आहेत डॉक्टर रवींद्र वामन सर, यांनी खूप छान सेटअप केलेला आहे. स्वतः वामन सर हे ICU तज्ज्ञ आहेत. म्हणजे अगदी पेशंटला इंट्युबेट करण्यापासून व्हेंटी या सगळ्या गोष्टी अगदी त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे. सेंट्रल लाईन ते 10 मिनिटात टाकून मोकळं होतात. आणि कसं असतं माहिती आहे का, याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणून डॉक्टर भास्कर सिनारे हे MD मेडिसिन आहेत आपल्याकडं. त्यांचंही सचिनला खूप बहुमूल्य असं मार्गदर्शन झालं. डॉक्टर श्री तेज जेजूरकर सरांचं झालं. आणि आपल्याकडं 24 तास डॉक्टर पंकज वरपे सर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. तुम्ही मला ऑर्थोपेडिक सर्जनचा याच्यामध्ये काय रोल आहे, पण आमचे पंकज सर आहेत ना, नावाला ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, पण जनरल मेडिसिनचे चांगल्यापैकी पेशंट ते कवर करतात. आणि नंतर पूर्णपणे आमच्या ज्या उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये पंकज सरांचा सिंहाचा वाटा आहे.
आपल्याकडं चांगली ओटी आहे, आयसीयू चांगलं आहे आपल्याकडं लॅब आहे 24 तास, मेडिकल आहे. ह्या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. परिसरातील सर्व लोकांना मी पुन्हा एकदा नेहमी आवाहन करतो की आपण सर्वांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्यांच्याकडं रेशन कार्ड आहे, भारताचे नागरिक आहेत, त्यांना सर्वांना मोफत उपचार केले जातात, अगदी खाण्यापिण्यासहित. तर या सर्वांनी या संधीचा फायदा घ्यायचा. धन्यवाद.